भंडाऱ्यात जेवायचं नाव काढलं की आमच्या अंगात एक अलगच तुफान निर्माण होऊन जाते. पण त्यातल्या त्यात जर भंडाऱ्यात मिरच्याची भाजी असली तर मग काही सांगायचं कामच नाही. मग भंडारा भारतातल्या कोणीही कोपऱ्यात असो, आम्ही दलिंदर तटी गेल्याशिवाय राहतच नाही. अरे बुढे चाल ना पटापट, म्हातारा झाला काय? मिरच्याच्या भाजीचा सवाल आणले का वरची तरी जर संपली तर मजा येणार नाही ना. त्यापेक्षा मग 10-20 मिनिटं पहिले गेलो तो काही बिघडत नाही. आला भंडारा खायचा एवढा कातोळा की 50 किलोमीटर दूर गाडीने आलो. पण वडोद्यात येता बरोबर आपल्या गौऱ्याबाईच्या मामाच्या घरी गेलो. भावांनो, बिना आमंत्रणाचं नाही येईल बरं आम्ही. आमच्या गौऱ्याबाईच्या घरचाच भंडारा आहे. नाही तर मग कॉमेंट बॉक्स मध्ये फुकट खाऊ करून कमेंटा करून टाकसान. असं काही करू नका बरं. तुम्हाला जर काही करायचंच आहे तर तेवढं फॉलोचं बटन दाबून टाका. उंटा बसायला अजून टाइम होता म्हणून आम्ही गाडी घेऊन डायरेक्ट गावात आलो. म्हटलं इथल्या बजरंगबलीची मूर्तीलेच आकर्षक आहे असं मी ऐकलंय. बोलो सियावर रामचंद्र की जय. बजरंगबलीचे दर्शन घेतले, तिथून आपल्या गौऱ्याबाईच्या मित्राच्या घरी आलो. इथून चहा वगैरे पेलो, आपल्या प्रेमाच्या माणसासोबत फोटो वगैरे काढले. आणि मिरच्याच्या भाजीवरची तरीने संपली पाहिजे म्हणून आम्ही घाई भंडारा झालो. पण मग शेवटी जे व्हायचं नव्हतं तेच झालं. पहिले बायाच्या पंक्ता बसल्या. म्हटलं उरले का उगला आता तर जाऊ द्या. आता पहिले विठोबा करून घेऊन नंतर पोटोबा. मिरची भाजी असली मी कोणासाठी थांबत नाही. तुम्ही एक काम करायचा, तुम्ही फॉलो करेल नसेल जाईना ते फॉलो करून घ्यायचा.